नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग। आज सकाळचे 4:30 वाजलेत। आम्ही निघालो मंडलपट्टीला। मंडलपट्टीला पोहोचण्यास तिकडे 6 वाजेपर्यंत पोहोचायचं असते, म्हणून सकाळी लवकर निघायला लागते। मंडलपट्टी पीकला जाण्यासाठी आम्ही आमच्या प्रायव्हेट व्हेकलने नाही जात आहोत। आम्ही एक जीप केली आहे। ह्या अशा जीप येतात, 4x4 व्हील असिस्टच्या आहेत। अशा प्रकारच्या जीपनी इथे यावं लागते। हे खूप ऑफ रोडिंग आहे। इथे आपल्या गाड्या, साध्या गाड्या येत नाहीत। ह्या अशा त्यांच्यासाठी वेगळ्या जीप्स आहेत, त्याच्यानेच यावं लागते। चार्जेस आहेत जीपचे। आता आम्ही तरी 2500 पे केलेत। एंट्री चार्जेस वेगळे, बाकी पुढे मागे सीझनच्या हिशोबाने माहिती नाही, चेंज होत असतील तर आय डोंट नो। हा आहे स्कॉटलँडचा व्ह्यू। ढगांचे पूर्ण धबधबा झालाय जसा। हा पूर्ण परिसर डोंगरांनी वेढलाय आणि एका दरीत सगळे ढग खाली जात आहेत। इथे सगळे लोक उभे आहेत वरती फोटोग्राफी करायला, आणि हा पूर्ण 360 व्ह्यू। इथून आम्ही आता जात आहोत ताल कावेरीला। कावेरी नदीचं उगमस्थान आहे तिकडे, भागलमंडलच्या इकडून टर्न आहे त्याच्यासाठी। हे आहे ताल कावेरी टेम्पलचा एंट्रन्स। मंदिरापर्यंत या पायऱ्या चढत जाव्या लागतात। हे आहे कावेरीचं उगमस्थान, आणि कावेरीचं सगळं पाणी एका कुंडात जमा होत आहे, आणि कावेरीचं मंदिर सुद्धा तिथे बांधलेलं आहे। आणि त्या कुंडातनं पाणी गायमुखातनं मग या बाजूला येत आहे। जास्त नाही, 5 सेकंद पुरे। हे आहे भागंदेश्वरा टेम्पल। त्रिवेणी संगम देखील म्हणतात ह्याला। कावेरी, ताल कावेरीच्या टेम्पलच्या थोडस आधी लागते। हा त्रिवेणी नदीचा संगम आहे। इथून येते नदी, इथून येते एक खालून वाटते, आणि एक तिथून येते त्या बाजूनी, आणि मग असं मिळून एक तिकडे एक नदी बनतीये, संगम होतोय। सकाळी आज 5 वाजता उठून आम्ही मंगलपट्टीला गेलो। त्याच्यानंतर आम्ही रूम मध्ये पुन्हा परत आलो, फ्रेश झालो, आणि मग आम्ही टुवर्ड्स मैसूर निघालो आहे। ऑन द वे आम्ही त्रिवेणी संगम बघितला, त्याच्यानंतर आम्ही कावेरी तीर्थम बघितलं। आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।